बऱ्याच वेळेला होतं असं की आपले दूरदर्शनचे चॅनलचे सगळे लोक हे अनेकदा ते लाईव्ह दाखवत असतात. म्हटलं घरी बसलेलेही कंटाळायचे, चला रोज तेच बोलतो, पण तसं होणार नाही. ते आपल्याकडे भाषण करण्यासाठी म्हणून अनेक विषय पुरवणारे अनेक पुरवठा मंत्री आहेत. त्याच्यामुळे ते रोज मला पुरवत जातील, मी रोज संध्याकाळचा हाणत जाईन. लोकसभेच्या निवडणुका जरी असल्या तरी लोकसभेच्या निवडून येणाऱ्या खासदारांनी काय करायचंय, काय केलं पाहिजे हे विषय जरी असले तरी आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. काही वेळेला राजकीय असतात, काही वेळेला वैयक्तिक असतात. आणि मग त्या झालेल्या आरोपांना उत्तर देणं, कारण शेवटी जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की मतदान हे तुम्ही करणारे आहात, मतं ज्यावेळेला जनतेकडे मागितली जातात त्यावेळेला खरं काय परिस्थिती असते ही देखील आपण लोकांसमोर ठेवणं गरजेचं असतं, जनतेसमोर ठेवणं आवश्यक असतं. त्या दिवशी मी पुण्याला बऱ्याच गोष्टी सविस्तरपणे मी सांगितल्या. लोकसभेच्या दृष्टिकोनातनं खासदारांनी काय करायला पाहिजे किंवा कोणते विषय मांडले जातील त्याची चर्चा होत नाही, बाकीच्या विषयांची चर्चा खूप होते. आता आजच एक बातमी आली उमा भारतींची, आणि उमा भारतींनी अशी टीका केली आहे. कोणावर टीका केली उमा भारतींनी? तर नरेंद्र मोदींवर, की नरेंद्र मोदी हे काही चांगले वक्ते नाहीत. आता उमा भारती काय फक्त तेवढेच बोलल्या का? अजूनही इतर काही विषय बोलले असतील, पण बातमी तेवढीच. आताही मी काही विषय बोलणार आहे, मला माहिती आहे बातमी पण तेवढीच येणार. मला खरं सांगायचं, मला ते निवडणुका असोत किंवा नसोत, मला रोज रोज बोलायला नाही आवडत. आमचे अनेक चॅनेलचे मित्र एक दिवसाआड घरी दांडका घेऊन येतात, याच्यावर तुमचं मत काय? मग मी सांगतो मला नाही बोलायचं, मला बोलायचं त्याला मी योग्य वेळी बोलीन. कारण कुठे रोज रोज टेलिव्हिजनवरती तेच तेच थोबाड लोक पण बघणार, कंटाळतात. आणि रोज असं काही नसतं हो, देशभरामध्ये अनेक घटना घडत असतात वगैरे वगैरे, पण रोज कुठे प्रतिक्रिया देत बसायची? त्याच्यामुळे मी जेव्हा बोलतो त्यावेळेला योग्य वेळी बोलतो, मोजकं बोलतो, ज्याला पोचवायचंय त्याला पोचवतो. म्हणजे माझं मत मला वाक्य तर पूर्ण करू द्या. आणि मी त्याशी पुण्याला जी मी म्हटलं की मी इतके दिवस इतके महिने मी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मी काहीच बोललो नव्हतो. मग मध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या काही गाठीभेटी वगैरे सगळ्या झाल्या वगैरे, तेव्हाही मी काही बोललो नाही. त्याच्यानंतर मी 9 तारखेला वर्धापन दिनाला बोललो, तेवढंच. त्याच्यानंतर माझ्यावरती सगळी टीका सुरू झाली. त्याच्या अगोदरही टीका करत होते, त्याच्यानंतरही टीका करतायत. तेव्हाही मी काही बोललो नाही. जो मी बोललो 31 तारखेला बोललो पुण्याला.
आणि मग त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. खरं तर काही गोष्टी अशा असतात की ज्यांचा त्या निवडणुकीशी काही संबंध नसतो, पण विषय काढल्यानंतर तो पूर्ण करणं हे माझं काम आहे. ते मी आज करणार. इतरांनी पूर्णविराम दिलेला असला तर मी आज ठरवीन की त्याला स्वल्पविराम द्यायचा का पूर्णविराम द्यायचा. मी जी काही गोष्ट बोलली ती जी काही घटना घडल्या होत्या त्या सगळ्या घटना मी तुमच्या समोर मांडल्या त्या दिवशी. आणि मग त्याच्यानंतर काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी मी काय बोलणार. मी खंजीर खुपसला. मी खरं तर या विषयामध्ये मी कधी हातही घातला नसता, पण मला आज बोलावं लागतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं अलिबागला शिबिर होतं आणि मी त्या शिबिराला जात असताना मला वाटेमध्ये लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धवला ऍडमिट केलेलं आहे, अशी अशी गोष्ट झाली आहे. ते सगळ्या काय झाल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मला या गोष्टीचं ना भांडवल करायचंय ना कुठची गोष्ट करायची. पुढची गोष्ट सांगण्यासाठी म्हणून ही गोष्ट सांगणं आवश्यक आहे. मी गाडी लगेच तिथल्या तिथे थांबवली, गाडी उलटी फिरवली, परत डॉक्टरांना फोन केला. मी म्हटलं तिकडे विचारा मी येऊ का नको येऊ. डॉक्टरांनी मला लगेच सांगितलं की नाही, त्यांनी सांगितलं यायला हरकत नाही. मी गाडीतनं येत असताना मला असं वाटतं कुठेतरी पनवेलच्या जवळ स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचा मला मोबाईलवरती फोन आला. मला बोलले कुठे आहेस तू. मी म्हटलं निघालोय. येतोयस ना, लवकर ये आणि हॉस्पिटलला पोच. मी गेलो हॉस्पिटलला, भेटलो, बसलो, बोलणं झालं. घरची गोष्ट घरच्या ठिकाणी असते, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं. त्यावेळेला तिथे मी उभं राहणं हे माझं मी कर्तव्य समजलो, म्हणून मी तिकडे गेलो. शेवटी राजकारणाच्या दिशा जरी वेगवेगळ्या झालेल्या असल्या तरी त्या ठिकाणी ते माझं घर म्हणून तिथे उभं राहणं हे आवश्यक होतं, म्हणून मी तिथे गेलो. तिथून बाहेर पडताना माझ्याबरोबर मी गाडी चालवतोय, माझ्याबरोबर उद्धव बाजूला बसलाय. तिथून हॉस्पिटलमधनं मातोश्रीला मी घेऊन आलो. त्याच्या ऑपरेशनच्या वेळेला दिवसभर तिकडे हॉस्पिटलमध्ये मी बसून होतो. हॉस्पिटलमधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून. स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचं निधन होईपर्यंत रोज मला फोन करून ते बोलवून घ्यायचे. ते डॉक्टरही आहेत, त्या डॉक्टरना एकदा विचारून बघा. मी एके दिवशी असं बसलो होतो, 2 बटाटे वडे आले एवढेशे. बाळासाहेबांच्या समोर थकले होते, आजारी होते आणि एवढेशे 2 बटाटे वडे आले. मी म्हटलं, आम्ही बोलताना एकमेकांना अरेतुरेमध्ये बोलायचो. तर म्हटलं अरे काय खातोस तू, हे तेलकट असले बटाटे वडे कसले खातो, काय करणार म्हणे, हे येतं समोर माझ्या. म्हटलं मी एक चांगलं तुला चिकनचं सूप सुरू करतो, म्हटलं घेशील का.
मला घेऊन ये, चाकून बघतो, मग नंतर बघू. डॉक्टरांना विचारा. मला ही खरं तर आज गरज नाही या गोष्टी बोलण्याची. मला संताप आला, कारण हे पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाहीये. हे वारंवार मला सांगण्यात आलंय की ह्याने पाठीत खंजीर खुपसला. माननीय बाळासाहेब कोमामध्ये जाईपर्यंत रोज जे मी सूप पाठवत असे तेवढंच ते सूप शेवटपर्यंत घेत होते. त्यात टाळ्या वाजवण्यासारखं काहीच नाही. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना नाही कधी वाटलं की ज्या त्यांच्या राजाने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांनी पाठवलेलं ते सूप पितायत म्हणून. अनेकदा ते मला फोन करून मला माझ्याशी गप्पा मारत बसायचे. त्यांना नाही कधी वाटलं, ह्याला वाटलं पाठीत खंजीर खुपसला. मग ज्या दिवशी पनवेलवरनं परत येताना बाळासाहेबांनी मला का फोन केला, नारायण राणेला का नाही फोन केला, गणेश नाईकला का नाही फोन केला, छगन भुजबळला का नाही फोन केला? काय सांगतो मला पाठीत खंजीर खुपसला? या टोळक्याच्या नादानपणामुळे मी बाहेर पडलो. रे मला सांगतात पाठीत खंजीर खुपसला. माझे काय फोनची वाट बघत होता? मी वाक्य काय बोललो होतो? वर्तमानपत्राबंद कसल्या टाळ्या सांगताय? सकाळी उठून मी काय करायचं होतं? सामना घ्यायचा आणि टाळ्या मारत होतो. पेपरवरती टाळी मारू? इतके दिवस बोलत होता ना माझ्याशी, मग त्याच्यानंतर एक फोन करायला काय हरकत होती? मी काय वाट बघत नव्हतो. मेरे करण अर्जुन कब आएंगे? राखी कशी ती वाट बघत असते, मेरे करण अर्जुन आएंगे, तसं वाट बघत नव्हतो बसलो मी. मी कधी गरज दाखवली नव्हती, तुम्ही गरज दाखवलीत. आणि ज्या वेळेला भाजपचे नेते मला भेटायला येतात त्यावेळेला वाभाडे काढता तुम्ही वर्तमानपत्राबंद, सामनाबंद अग्रलेख लिहून. काय म्हणून या गोष्टी आम्ही सहन करायच्या? हा सगळा स्वतंत्र पक्ष आहे. या पक्षावरती, माझ्यावरती प्रेम करणारी लाखो माणसं या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांच्यासाठी म्हणून मी हा पक्ष काढला. नाही तर शिवसेनेत बाहेर पडलो त्याच वेळेला मी राजकारणात बाहेर पडलो असतो. काही गरज नव्हती. आणि तोही काढला, तो बाळासाहेब हयात असताना काढला, त्यांच्या समोर काढला, त्यांच्या पश्चात नाही काढला. जे तोंडाला येईल ते बोलताय, पाठीत खंजीर खुपसला आणि काही केलं. याच्यावरती पण जर समजा त्यांना उत्तर द्यायचं असेल तर द्यावं. 21 तारखेपर्यंत सवाल जवाब चालू राहतील. आज हा लोकसभेच्या निवडणुकीचा विषय आहे. आमचे राजू पाटील उभे आहेत. राजू, विजय निश्चित आहे आपला. ज्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळेला महिला सभेला ज्यावेळेला येतात, महिलांचा विश्वास हा विजयाकडेच नेतो.
एवढ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. हे खासदार जातात. मला आत्ता कोणतरी एक जण माझे मित्र एक सहकारी सांगत होते, लोकसभेमधलं त्यांचं जे लोकसभेचं मंत्रालय जे आहे, त्यांचे जे अधिकारी आहेत, त्यांचं 2009चं एक पत्रक आहे. काय देश आहे, कमाल देश आहे बाबा. 2009चं त्यांचं एक पत्रक आहे. खासदाराने काय करावं नेमकं असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही. भाई नेमकं त्याचं काय, कशासाठी तो खासदार झालाय, त्यांनी नक्की कोणती कामं केली पाहिजेत, काय केली पाहिजेत, काही माहीत नाही. चालू आहे, देश चालू आहे. करण्यासारख्या केवढ्या गोष्टी असतात, पण आपल्याकडच्या लोकांनाच माहिती नसतं खासदाराचं काम काय, आमदाराचं काम काय, नगरसेवकाचं काम काय, माहितीच नसतं. मला एकदा फार पूर्वी विद्याधर गोखले जेव्हा खासदार होते तेव्हा मला ते भेटले होते आणि विद्याधर गोखले मला सांगितलं, कमाल आहे म्हणे जनतेची. म्हटलं काय झालं? अहो माझ्याकडे सकाळी माणूस आला म्हणे, खासदार साहेब आमच्या गल्लीतलं गटाराचं झाकण पळवलंय कोणीतरी, काही करता येईल का? ते बोलले माझं काम आहे का ते? पण अनेक गोष्टी आपल्याला माहितीच नसतात की खासदारांनी नक्की काय केलं पाहिजे, खासदाराचं नक्की काम काय, त्यांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. मी मध्यंतरी तिरुपतीला गेलो होतो. आत्ता 1-1.5-2 महिन्यापूर्वीची गोष्ट, 2 महिने झाले असतील. छान दर्शन झालं, पण दर्शन माझं कोणी करून दिलं? तिथले जे ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ते आणि त्यांच्या पत्नी ते माझ्याबरोबर आले होते. त्या ट्रस्टचे अध्यक्ष कोण आहेत? तर हे तिथले स्थानिक खासदार आहेत. त्या संपूर्ण देवस्थानाची इतकी सुंदर व्यवस्था आणि इतका स्वच्छ परिसर सगळा. म्हणजे तिकडे गेल्यानंतर मी आता किती जवळपास बऱ्याच वर्षांनी गेलो तिकडे, रात्री राहिलो होतो. सगळं संपूर्ण अख्ख्या तिरुपती त्या डोंगरावरती सगळे ढग होते नुसते. देवस्थान आहे पण हिल स्टेशन असं एखादं वाटावं असं अख्खं सगळं देवस्थान. स्वच्छ रस्ते, व्यवस्थित रांगा, कोणी धडपडतंय, कोणी काय करतंय, कोणी बाहेर फेकून देतंय. आपल्याकडच्या देवस्थानात असतं ना, करतच बाहेर जातो. अरे पाया तर पडू दे त्याला, ज्याच्यासाठी आलाय तो. आज महाराष्ट्रामधली एवढी देवस्थानं आहेत. हे आपल्या इथलं टिटवाळ्याचं आहे, खंडोबाचं आहे, महालक्ष्मीचं आहे, असंख्य देवस्थान आहेत. ही देवस्थानं चांगली करण्यासाठी, तिथे चांगल्या अरेंजमेंट्स करण्यासाठी म्हणून तुम्हाला चांगलं फंडिंग आणता येत नाही, चांगले पैसे आणता येत नाही, चांगली व्यवस्था नीट करता येत नाही, चांगलं डिझाईन करता येत नाही. मी त्याशी बोललो ना, ते दक्षिण मुंबईतले एक देवरा म्हणून खासदार आहेत, ते बोर्ड लावतात. त्या बाबुलनाथ मंदिराच्या इकडनं जाताना एवढं एक आयलंड, छोटंसं आयलंड, एवढं खरंच सांगतो एवढंच आहे. एवढी पाठी आहे त्याच्यावर, खासदाराच्या निधीतून. तुझं काम आहे का रे आयलंड करणं? सहा मुताऱ्या केल्या, ते काम आहे तुझं? अजित पवार बघतील. मला मध्यंतरी कळलं की डोंबिवलीमध्ये काहीतरी पिवळा हिरवा पाऊस पडला. हो ना? मी चौकशी केली, अजित पवार वगैरे येऊन गेले काय? या आपल्या गडकिल्ल्यांची देखभाल करणे, या आपल्या देवस्थानांची देखभाल करणे,
आज इतका मोठ्या प्रमाणावरती या डोंबिवलीमध्ये आज प्रदूषण होत आहे, त्या प्रदूषणाची तक्रार करून तिथून लोक आणणं, त्यांचं जे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे तिथे लोक इथे आणणं. ते मध्ये पुण्याला कोण गेले होते, कोण मंत्री गेले होते पुण्याला, मुळा मुठा नदीच्या, त्यांनी सांगितलं की जगात देशातली सगळ्यात जयराम रमेश स्वतः आले होते. त्या मुळा मोठ्याच्या पात्रावरती गेले, तिकडे ते पाणी बघितलं सगळं, आणि त्यांनी सांगितलं की देशातली सगळ्यात प्रदूषित नदी कुठची असेल तर ही. आज तीच परिस्थिती आज कल्याण डोंबिवलीची आहे, खास करून डोंबिवलीची इथे. काल रात्री ठाण्यावरनं येत होतो मी, कुठे तुमच्या माझी जेजुरीला सभा होती, तिथून येत होतो ठाण्यावरनं. 11:30-12 वगैरे वाजले होते. सगळा रस्त्यावरती सगळा धूर, सगळं पोल्युशन, सगळं प्रदूषण, आजूबाजूला इमारती. काय खातोय आपण, काय रोज श्वास घेतोय, श्वासातनं काय जातंय आपल्या. तिथे ते डम्पिंग ग्राउंड, त्याच्यावरती प्रोसेस होत नाही, काही होत नाही. आज खासदारांनी बघायच्या झाल्या तर केवढ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत की ह्या गोष्टी त्यांनी केंद्रामधनं करून आणल्या पाहिजेत, पण हे जातात कुठे, असतात कुठे. हजेरी बघा एकेकाची, हजेरी लोकसभेतली. आणि हजर असले तर प्रश्न कोणते विचारतात ते बघा. असे असंख्य खासदार आहेत तिकडे दिल्लीमध्ये की अनेक मोठमोठ्या कंपन्यांकडनं पैसे घेऊन प्रश्न विचारले जातात दुसऱ्यासाठी. याच्यासाठी खासदार नेमतो आपण, याच्यासाठी खासदार पाठवतो आपण. एवढ्या गोष्टी करण्यासारख्या असताना आपण काहीच करत नाही आहोत. आणि निवडणुकीच्या तोंडावरती महानगरपालिकेचे आणि कुठच्या तरी इतर विषय आपण बोलतो. बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, पण त्याचा खासदारकीशी काही संबंध नाही. काल त्या मुंबई पुणे रस्त्यावरचा टोल वाढवला 18%. निवडणुका संपूच देत, मी वाट बघतोय. त्यांना भेटून आलो मी मध्यंतरी, आमचे तोंड फाकवे मुख्यमंत्री. लवकरच आपण या विषयावरती निर्णय करू. चालू असतं. आचारसंहिता लागायच्या अगोदर मी म्हणे ते 22 टोल पहिले बंद करून टाकीन. आचारसंहिता सुरू झाली, निवडणुका सुरू झाल्या, अजून 22 टोल तिकडेच. आचारसंहिता संपायची कधी मी वाट बघतोय. कारण शांतपणे ह्यांना समजून काही होत नाही. त्याच्यावरती पण माझ्यावरती मध्यंतरी टीका केली, रास्ता रोको केला. मी पुण्याला त्याची सभा घेतली. पुण्याला सभा घेतल्यानंतर मी एक तारीख ठरवली की या जवळपास 3 तारखेनंतर, 3 दिवसानंतर मी ती तारीख ठरवली की या दिवशी रास्ता रोको करायचा. घरी आलो, कोणीतरी मला मेसेज पाठवला मोबाईलवरती की 12वीची प्रॅक्टिकल्स आहेत. म्हटलं आता काय करायचं. मग मी परत एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं, म्हटलं सगळी शहरं बाजूला काढा, शहरामध्ये कुठचीही गोष्ट करायची नाही. बाहेर हायवेवरती जे काय करायचं करा, पण शांततेने करा. कुठे काय तोडफोड होणार नाही, जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं जाळपोळ नाही, दगडफेक नाही. लगेच चॅनलवाले सुटले, फ्लॉप. आंदोलन फसलं. साला एक ट्रक नाही जाळता येत तुम्हाला, एक गाडी जाळता येत नाही, लोकांना त्रास देता येत नाही. कसलं आंदोलन झालं, चॅनलवरनं सुरू. शांततेने केलं की फसलं. काचा फोडल्या, खळफटाक झालं की त्याच्यावरती चालू ठेवायचं. हिंसा काही बरोबर नाही. दोन्हीकडनं बडवायचं, दोन्हीकडनं बडवायचं, काही करा. त्यांचं त्यांना काम करू देत. पण मुख्यमंत्र्यांना मी जेव्हा सांगितलं, तेही ते बाजूला बसले होते माझ्या, मफलर. आपण त्या सगळ्या गोष्टी असं वट बाहेर काढून याचे कसे बोलायचे.
सगळे पैसे खाऊन गब्बर झालेले या टोलमधनं तुम्हाला लुबाडतायत. त्याच्यावरती भाववाढ करतायत. पण आम्ही चूप. राज ठाकरेंनी तुम्हाला सांगितलं होतं टोल भरू नका. ते काय करतायत बघू तर देत मला एकदा. पोलिसी बळाचा पोलिसांचं काम आहे का ते टोलवरती उभं राहणं? ते तरी काय करणार बिचारे, वरून ऑर्डर येते. त्यांच्या काय मनात असता अशातला भाग नाही. ते तरी बिचारे काय करणार? तुम्हाला संरक्षण नाही, तुम्हाला तुम्हाला लुटायचं आणि जे लुटतायत त्यांच्या टोलला संरक्षण द्यायचं. ही नीती राज्याची. त्यांना पोलीस संरक्षण द्यायचं. ही आचारसंहिता संपू देत, पण तोपर्यंत मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, कुठेही महाराष्ट्रामध्ये फिरताना तुम्ही कुठेही टोल भरायचं नाही. रांगा लागल्या तरी चालतील. वेळ प्रसंगी काय करायचे तुम्हाला ही माहिती आहे. पण ही लूट तुम्हाला महाराष्ट्रामधली थांबवलीच पाहिजे. तुम्हाला ही थांबवावीच लागेल. आज कल्याण डोंबिवलीचा सगळा जो भार हा रेल्वेवरती आहे. मुंबईला येणाऱ्या सगळ्या ट्रेन्स कशा येतात? मध्यंतरी मी एकदा ट्रेनने गेलो, बातमीच मिळाली असती अजून वेगळी एक. आणि मला काही, मी मुंबईवरनं आलो, जायला परत त्रास होतो. मी म्हटलं या सगळ्या लोकांना म्हटलं जरा जाताना आपण ट्रेनने जाऊ. गेलो स्टेशनवरती, उभा राहिलो. याचा अर्थ काय त्याच्या आधी ट्रेनने गेलो नव्हतो अशातला भाग नाही. मी कॉलेजमध्ये ट्रेननेच जात असे, हार्बरने. आली ट्रेन, गडगड 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 करत आले. समोर लागतात एक एक डबे 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 चाललेत आपले, एक एक डबे चाललेत. खूप गर्दी झाली तिकडे, पत्रकारांचीच गर्दी जास्ती. त्यांना वाटलं मी पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसतोय, पण बरेच दिवसांनी बसलो होतो. एक डबा आला, काही पत्रकार शिरले, काही जण शिरले. या 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 साहेब, या 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 या. मी जाणार एवढ्याच समोर बघितलं, महिलाओं के लिए. म्हटलं तिच्या, अरे म्हटलं खाली उतरा, हा डबा. काय झाली असती बातमी मला जरा सांगा. महिलांच्या डब्यामधून बसून राज ठाकरे धडधडाक 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 धडधडाक. दुसऱ्या डब्यात बसवल्यावरती म्हटलं काय साला कुठेही घुसवता का मला? पण तुमच्या सोयींबद्दल कोणी तिकडे बोलणार नाही केंद्रात. तिथे रेल्वे मंत्रालयाशी कोणी बोलणार नाही, रेल्वे मंत्र्यांशी कोणी बोलणार नाही. महाराष्ट्रामध्ये आज जवळपास परप्रांतातनं 48 गाड्या येतात. या 48 गाड्या महाराष्ट्रात का रोज येतात असा एकही प्रश्न आपल्याकडच्या खासदारांनी आजपर्यंत संसदेत विचारला नाही. इथून कोण जातं तिकडे? उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या फक्त भागामधनं 48 ट्रेन्स रोज महाराष्ट्रामध्ये येतात. काही कोल्हापूर, काही ठाणा, काही मुंबई, काही नाशिक, काही इतर ठिकाणी. तिथून ट्रेनमधून लोक भरून येत आहेत. इथून कोण जाणार आहे महाराष्ट्रातनं? त्या का येत आहेत, त्या का सुरू केल्या असा एकानेही प्रश्न विचारला नाही. गंमत सांगतो तुम्हाला, गोव्यात माझ्याकडे आहे त्याचं कात्रण पण आहे. गोव्यामध्ये एक ट्रेन सुरू झाली बिहारमधनं. केवढंसं राज्य ते, पण त्या गोव्यामध्ये एक ट्रेन बिहारमधनं सुरू झाल्यावरती त्यांनी सांगितलं आम्हाला ट्रेन नको. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. त्यांच्याच मुख्यमंत्र्याचं होतं ना वाक्य, त्यांच्या मुख्यमंत्र्याचं वाक्य. त्याच्यावर टीका नाही कोणी केली, त्याच्याबद्दल कोणी काय बोललं नाही. काय बोलले गोव्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे? ही भिकाऱ्यांची ट्रेन आमच्याकडे नको.